नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्वांचं आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हमध्ये हार्दिक स्वागत। आपण तथागतांचा अष्टांगिक मार्ग पाहत आहोत। अष्टांगिक मार्गातली जी 8 अंग आहेत त्या 8 अंगांपैकी 7 अंग आपण पाहिलेली आहेत। आज अष्टांगिक मार्गातलं शेवटचं जे अंग आहे सम्यक समाधी, हे अंग आज आपण पाहणार आहोत। आणि या अंगाला पाहत असताना सुरुवातीला ज्या गोष्टी आपण ऐकल्या त्याची एक उजळणी मी पुन्हा या ठिकाणी करणार आहे। प्रज्ञाशील आणि समाधी असा हा अष्टांगिक मार्ग आहे। प्रज्ञेमध्ये 2 अंग आहेत, शीलामध्ये 3 अंग आहेत आणि समाधी मार्गामध्ये 3 अंग आहेत। अशा प्रकारे हा तथागतांनीच म्हटलेला आहे, केवल परिपूर्णं केवल परिशुद्धं, परिपूर्ण आहे। नवीन काही घालायची यामध्ये गरज नाही, या मार्गामध्ये नवीन काही ॲड करायची गरज नाही। आणि केवल परिशुद्धं म्हणजे परिशुद्ध आहे, या मार्गामधून काही काढायची गरज नाही, इतका तो परिशुद्ध आहे। तर हा मार्ग मानवाला दुःखमुक्त करणारा आहे, मानवाला त्याच्या तणावातून बाहेर काढणार आहे, मानवाला सुखाकडे घेऊन जाणार आहे। या दृष्टीनं आर्य अष्टांगिक मार्ग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तर तथागत बुद्धांनी अष्टांगिक मार्गातल्या या सम्यक समाधीविषयी काय म्हटलेलं आहे हे पाहूया आणि आपण सुरुवात करू। तथागत म्हणतायत, कतमोच भिक्कवे सम्मा समाधी इद भिक्कवे भिक्खू विविच्चेव कामेहि विविच्च अकुशलेहि धम्मेहि सवितक्कं सविचारं विवेकजं पीति सुखं पठमं ध्यानं उपसंपज्य विहरती। भिक्खूंनो, सम्यक समाधी काय आहे? येथे भिक्षूंनो, भिक्षू अनासक्त होऊन अकुशल धर्मापासून विरत होऊन विवेकपूर्ण सवितर्क आणि सविचार प्रीती आणि सुख असलेले प्रथम ध्यान प्राप्त करून विहार करतो। वितक्क विचारानं उपसमा अज्जतं संपसादनं चेतसो एकोदी भावं अवितक्कं अविचारं समाधिजं पीति सुखं द्वितीय ध्यानं उपसंपज्य विहरती। नंतर वितर्क आणि विचार शांत झाल्यावर आंतरिक शांती आणि एकाग्र चित्त असलेले, वितर्करहित विचाररहित प्रीती सुख असलेले द्वितीय ध्यान प्राप्त करून विहार करतो। पीतियाच विरागा उपेक्षकोच विहरती सतोच संपजानो सुखंच कायेन पटिसंवेदिती यंतं आर्या अचिखंती उपेक्षको सतीमा सुखविहारीती ततीयं ध्यानं उपसंपज्जं विहरती। पुढे असं म्हटलंय, नंतर प्रीतीपासून विरक्त होऊन अनासक्त होऊन स्मृती संप्रज्ञानयुक्त होऊन या देहात सुखाची अनुभूती करतो, ज्याला आर्य उपेक्षक स्मृतिमान सुखविहारी म्हणतात। असे तृतीय ध्यान प्राप्त करून विहार करतो। सुखस्सच पहाना दुःखस्सच पहाना पुब्बेव सोमनस्स दोमनस्सानं अथंगम उपेक्षा सती परिशुद्धिं चतुर्थं ध्यानं उपसंपज्य विहरती अयं उच्चती भिक्कवे सम्मा समाधी। त्यानंतर असं म्हटलंय, त्यानंतर सुख आणि दुःखाचा परित्याग करून सौमनस्य आणि दौर्मनस्य यांचे आधीच निर्मूलन झाल्याने कायिक सुखदुःख विरहित, ज्याच्यात उपेक्षाने स्मृती शुद्ध झालेली असते, असे चतुर्थ ध्यान प्राप्त करून विहार करतो, याला सम्यक समाधी असे म्हणतात। तथागत बुद्धांनी सम्यक समाधी कशाला म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे। याबद्दल पुन्हा मी सांगणार आहे। तर यामधली महत्त्वाची गोष्ट काय आहे? वितर्क विचार प्रीती सुख आणि एकाग्रता किंवा उपेक्षा असे 5 ध्यानांग असतात, 5 गोष्टी असतात। या 5 गोष्टीमधल्या पहिल्या ध्यानामध्ये वितर्क विचार याच्यासह प्रीती सुख आणि एकाग्रता असते। दुसऱ्या ध्यानामध्ये वितर्क विचार निघून जातात
फक्त प्रीती, सुख आणि एकाग्रता राहते. तिसऱ्या ध्यानामध्ये प्रीती निघून जाते, सुख आणि एकाग्रता असते. आणि चौथ्या ध्यानामध्ये सुख मानसिक शारीरिक सुख निघून जातं आणि केवळ उपेक्षा भाव राहतो. हे चतुर्थ ध्यानापर्यंत व्यक्ती पोहोचतो. तथागत बुद्ध म्हणतायत की याला मी सम्यक समाधी असं म्हणतो. ही सम्यक समाधी जी आहे ही आपण आता विस्तारानं समजून घेऊया. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून अलिप्त ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत करणं, कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून मनाला अलिप्त ठेवणं आणि चित्त शांत आणि प्रसन्न करणं म्हणजे सम्यक समाधी, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. भंते संरक्षितांनी याविषयी एक विस्तारानं खूप चांगलं पुस्तक लिहिलंय, आर्य अष्टांगिक मार्ग, आणि मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्येही ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. जर अष्टांगिक मार्ग समजून घ्यायचा असेल तर उर्गेन संरक्षितांनी जे विवेचन केलेले आहे ते पण आपण पाहणं खूप आवश्यक आहे. ते काय म्हणतायत की एखाद्या वस्तूवर अविचलितपणे मन स्थिर ठेवणं, आणि या अर्थानं ही सम्यक समाधी आहे. सम्यक समाधीला शेवटी अत्यंत सुखी अवस्थेकडे जातो. म्हणून आपण जे आता अष्टांगिक मार्गामध्ये तथागतांचं विवेचन ऐकलं तर तथागतांनी एक खूप चांगला शब्द वापरलाय, उपेक्षको सती मा सुख विहारी ती तृतीय ध्यानं उपसंपज्य विहरती. तृतीय ध्यानामध्येच उपेक्षक स्मृतिमान आणि सुखविहारी बनतो, सुखविहारी बनतो असं तथागतांनी सांगितलंय तृतीय ध्यानामध्ये. म्हणजे तो सगळ्या दुःखातून पार गेलेला असतो आणि तो सुखाचा अनुभव करत असतो. आपण दैनंदिन जीवन जगत असताना ज्या काही गोष्टींसाठी काम करत असतो, व्यवसाय करत असतो आणि जीवनयापन करत असतो ते सुखी बनण्यासाठी, तर ते सुखी बनण्याचा मार्ग तथागत म्हणतायत की या ध्यानांच्या अंगामध्ये आपल्याला प्रवेश केला पाहिजे. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यानापर्यंत आपण पोचलं पाहिजे. त्याच्याही पुढं ही रूप ध्यान आहेत आणि त्याच्याही पुढं आरूप ध्यान आहे. तिथंपर्यंत आपण जर पोचलो आणि ते पोचणं शक्य आहे, त्यासाठीच हा अष्टांगिक मार्ग दिलेला आहे. त्या दृष्टीनं सम्यक समाधीकडे आपण पाहणं खूप आवश्यक आहे. सम्यक समाधी जी आहे ती सम्यक समाधीच्या 3 पातळ्या आहेत, समत, समापत्ती आणि आपण पाहतो समाधी. समत, समापत्ती आणि समाधी. समत जे आहे, समत म्हणजे काय तर मन स्थिर करणं, अविचलित करणं, एखाद्या आलंबनावरती मनाला स्थिर करणं, अविचलित करणं, त्याला समत असं म्हटलंय. त्यानंतर समापत्तीचा अर्थ आहे जेव्हा आपण आपल्या मनाला, चित्ताला स्थिर करतो, शांत करतो, त्यावेळेला त्या शांततेचा जो लाभ आपल्याला होतो, मन आनंदित होतं, हर्षोल्लासित होतं, त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला समापत्ती असं म्हटलेलं आहे. तणाव विरहित जी अवस्था आपल्या मनाची आहे, उल्हासाची अवस्था आहे, ती आहे समापत्ती, तो लाभ आहे आपला. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की समाधी. ही समाधी सत्यतेमध्ये प्रतिष्ठित झालेली असते. आपल्या शरीराचं आणि आपल्या मनाचं जे मेकॅनिझम आहे, मन कसं चालतं, शरीर कसं चालतं, हे जे पाहणं आहे, यामध्ये जी आलेली स्थिरता आहे त्याला आपण समाधी असं म्हणतो. या समाधीच्या 3 आपण पाहतो की 3 प्रकारे समाधीपर्यंत आपण पोहोचतो. तर समाधी जी आहे आपण पाहतो की तथागत बुद्धांनी ज्या वेळेला ग्रहत्याग केला, म्हणजे सिद्धार्थांनी ग्रहत्याग केलेला आहे, तर ग्रहत्याग केल्यानंतर त्यांनी या समाधी मार्गाकडे स्वतःला झोकून दिलेला आहे. समाधी मार्गाचं शिक्षण घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आलार कलाम त्या काळातले जे महत्वाचे गुरु होते समाधी मार्गाचं शिक्षण देणारे, त्यामध्ये आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त या दोघांच्याकडे जाऊन त्यांनी समाधी मार्गाचं शिक्षण घेतलं. समाधी मार्गाचं त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर एका विशिष्ट अवस्थेला ते पोचले, पण पूर्णतया त्यांचं मन जे आहे ते विकारांमधून मुक्त झालेलं नाही. पूर्णतया त्यांचं मन जे आहे ते दुःखमुक्त झालेलं नाही. पूर्णतया त्यांना सुखाचा अनुभव आलेला नाही. त्यामुळे ते आलार कलामांच्याकडून पुन्हा उद्दक रामपुत्तांकडे आणि उद्दक रामपुत्तांच्याकडेही आकलन केल्यानंतर, त्यांच्याकडून मार्ग शिकल्यानंतर ते पुन्हा स्वतःचा शोध घेतलेला आहे त्यांनी. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही प्रयोग केले ते एका ठिकाणी अग्निवेशनाला सांगताना म्हणतायत की मी दातावरती दात ठेवायचो, दात दाबून धरायचो, जीभ टाळूला लावून आपल्या मनाला वश करायचा प्रयत्न करायचो, पण त्यावेळेला काय व्हायचं, माझ्या काखेमध्ये घाम निघायचा, शरीर तप्त व्हायचं, तरीही मी माझ्या मनाला दमन करायचा प्रयत्न करायचो.
त्यानंतर दुसऱ्या प्रयोगामध्ये काय करायचे, शरीराला त्रास द्यायचे, श्वास दाबून धरायचे, श्वासावरती ताबा मिळवायचा प्रयत्न करायचे आणि त्यामधून आपल्या मनाला बांधून घालण्याचा, मनावरती संयम ठेवायचा ते प्रयत्न करायचे. आणि यावेळेला काय व्हायचं की जणू काही डोक्यावरती कुणी तलवार चालवत आहे अशा प्रकारे त्यांना वेदना व्हायच्या, डोकं बधीर झाल्यासारखं व्हायचं. पण ते त्या मार्गानं पुढे जायचे कारण त्यांना दुःखमुक्ती पाहिजे होती. आणखी ते म्हणतायत की हे पोटामध्ये श्वास असा साठवल्यानंतर पोट फुटल्यासारखं व्हायचं, पोटामध्ये भयंकर वेदना व्हायच्या, त्याचबरोबर शरीर आवळल्यासारखं व्हायचं, शरीराला त्रास द्यायचा खूप प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे प्रयोग करताना ते स्वतःच्या मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायचे. पुढे पुढे तर त्यांनी काय केलं की मुगाचं सूप प्यायचं किंवा वाटाण्याचं सूप प्यायचं, त्यानंतर एक एक दाणा खायचा, असं शरीराला कमी कमी आहार कमी कमी करत ते उपोषणावरती उपोषण करायचे, शरीराला कमी आहारामध्ये जिवंत ठेवायचा ते प्रयत्न करायचे. आणि शेवटी तरी एक एक दाणा खाऊन ते जगलेले आहेत. हे सगळे त्यांनी हठयोगाचे प्रयोग केले. आणि प्रयोग हे किती दिवस केले तर साधारणतः 7 वर्ष त्यांनी प्रयोग केलेले आहेत. ग्रहत्यागानंतर यांचे हे प्रयोगच चाललेले आहेत बोधीप्राप्तीनंतर. आणि मग हे सगळं केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळं करून सुद्धा आपल्या मनाला शांतता मिळत नाही, आपण पूर्णपणे दुःखातून मुक्त होत नाही. आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की एकदा ते आपल्या पित्यासोबत, म्हणजे त्यांचे पिता जे आहेत राजे शुद्धोधन यांच्यासोबत शेतावरती गेलेले होते, शेतीची कामं चाललेली होती. आणि त्यावेळेला ते जांभळाच्या झाडाखाली शांत बसलेले होते, डोळे बंद करून बसलेले होते. आणि त्यांना तिथं पहिल्यांदा ध्यान लागलेलं होतं. त्यांनी येणारा श्वास जाणारा प्रश्वास यावरती ध्यान केलेलं होतं. आणि मग त्यांना ते आठवतं की मी त्यावेळेला आनापान सती या ध्यानाचा सराव नैसर्गिक पद्धतीनं केलेला होता. आणि मग ते विचार करतात की मी या मार्गाने का विचार करू नये. आणि मग त्यांनी हे सगळे मार्ग, शरीराला त्रास देणारे, क्लेश देणारे हे मार्ग सगळे सोडले आणि त्यांनी नवा मार्ग शोधला. आणि नव्या मार्गानं आपण पाहतो की त्यांनी संबोधीची प्राप्ती केलेली आहे. त्या संबोधी प्राप्तीचा जो मार्ग होता, त्या संबोधी प्राप्तीचा अनुभव होता, तो अनुभव त्यांनी, आपल्याला माहित आहे की तो अनुभव, बोधीचा अनुभव धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये भिक्खूंना सांगितला. त्यांना जी प्राप्त झालेली बोधी होती ती बोधीच धम्म म्हणून आपल्या समोर आलेले. त्यांनी ज्या पद्धतीनं चालत चालत मार्गक्रमण केले ते दुःखमुक्त बनले. तर तो दुःखमुक्तीचा जो रस्ता आहे तो तथागतांनी आपल्यासाठी दिला. आणि त्यामध्ये अष्टांगिक मार्ग आपल्याला दिलेला आहे. त्या अष्टांगिक मार्गातली सम्यक समाधी आपण पाहत आहोत. सम्यक समाधीची व्याख्या आहे कुशल चित्ताची एकाग्रता. धम्मपालन गाथेमध्ये आपण पाहतो सब पापस करणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानं शासनं. त्यामध्ये कुशलस उपसंपदा जे म्हटलेलं आहे, कुशलाचं संपादन करणं. कुशलाचं संपादन करणं याचा अर्थ काय, ज्या कुशल गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत त्याचं संपादन करणं. आणि सगळ्यात कुशल काय असेल, सगळ्यात चांगलं काय जर असेल तर आपल्या चित्ताची कुशल अशी एकाग्रता संपादन करणं हे सगळ्यात चांगलं आहे असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. धम्मपदामध्ये ते म्हणतायत की आई वडील, एखादा शत्रू किंवा आपल्या वाईटावरती बसलेले लोक जितकी हानी करणार नाही तितकी हानी आपलं दूषित झालेलं चित्त हानी करत असतं. आणखी दुसऱ्या ठिकाणी ते असं म्हणतायत की आई वडील किंवा इतर नातेवाईक जितका लाभ आपल्याला देणार नाही, जितकी मदत पाहण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. मला वेळ नाही, मी इतका व्यस्त माणूस आहे, मी इतका बिझी माणूस आहे, मला इतकी कामं आहेत, अशा अनेक कारणांमध्ये आपण राहतो. आणि आपलं आयुष्य क्षणाक्षणाला आपण मृत्यूकडे घेऊन जात असतो. गेलेला वेळ पुन्हा येत नाही, म्हणून तो वेळ वाचवणं आणि त्या वेळामध्ये आपल्या मनाला अधिक सुखी बनण्याची प्रक्रिया घडवून आणणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की बाहेरची कोणतीही वस्तू, व्यक्ती किंवा इतर काही घटक आपल्याला परिपूर्ण चिरंतन सुख देऊ शकत नाहीत. गाडी, बंगला, नातेवाईक, मित्र, इतर ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आपल्याला वाटतात की त्या मिळाल्या, पैसा मिळाला, संपत्ती मिळाली, आणखी भौतिक गोष्टी मिळाल्या की मी सुखी होईन. पण ते सुख तात्पुरतं असतं. जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला मिळत नाही तिथपर्यंतच ते आपल्याला सुख वाटत असतं. पण ती गोष्ट मिळाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं मन तिथंही रमत नाही, हे अनित्यतेच्या क्षेत्रामध्ये आपण असतो. आणि मग हे आपलं आयुष्य असंच पाठलाग करण्यामध्ये निघून जातं. तर या ठिकाणी आपण समजून घेणं आवश्यक आहे की स्वतःला जर आपण आनंदित बनवायचं असेल
तर आपण स्वतःच त्याला बनवू शकतो. आपलं जे कुशल चित्त आहे ते आपल्याला आनंदित बनवू शकतं. इतर बाहेरची कोणतीही गोष्ट आपल्याला आनंदित बनवू शकत नाही. म्हणून समाधी मार्गाचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि समाधी मार्गाचा अभ्यास करत असताना त्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी करणं आपण खूप आवश्यक आहे. आपण उठलो आणि समाधी मार्गाचा अभ्यास केला असं होणार नाही. तर त्या समाधी मार्गासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या मार्गामध्ये जो आपल्यापेक्षा पुढं आहे, या मार्गामध्ये ज्याला अधिक आकलन आहे, अशा कल्याण मित्राकडून आपण समाधी मार्ग समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण हा समाधी मार्ग योग्य प्रकारे समजून घेतला तर योग्य प्रकारे आपण पावलं टाकू शकतो आणि योग्य त्या ठिकाणी स्वतःला सुखाच्या एका नितांत सुंदर ठिकाणी स्थापित करू शकतो. म्हणून ते समजून घेणं आवश्यक आहे. धर्मानंद कोसंबींनी समाधी मार्ग नावाचं एक खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे धर्मानंद कोसंबींचं खूप मोठं योगदान आहे बौद्ध धर्मासाठी. आणि त्यांनी समाधी मार्गामध्ये विशुद्धी मार्गामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचं खूप सुंदर विवेचन करून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. अनेक लोकांनी म्हणजे मी धर्मानंद कोसंबी असतील, भदंत सावंगी मेधनकर असतील, अशा लोकांनी आपल्याकडे हे तत्वज्ञान पोचवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. आचार्य गोयंका गुरुजी असतील, आणखी अनेक उर्गेन संरक्षित असतील, अनेक गुरूंनी, अनेक मार्गदर्शकांनी त्यांना ज्या पद्धतीनं धम्माचं आकलन झालं ते आपल्यासमोर पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण समाधी मार्गाकडे जेव्हा जातो तर समाधी म्हणजे प्रत्यक्ष ध्यानाला बसण्याची जी प्रक्रिया आहे, डोळे बंद करून स्वतःला पाहण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया करणं ही खूप आवश्यक आहे. दिवसातली 1440 मिनिटं असतात. त्या 1440 मिनिटांमध्ये 40 मिनिटं आपण जर स्वतःला देऊ शकलो तर आपला दिवसभराचा जो दैनंदिन कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण आनंदी जगू शकतो. दिवसभरामध्ये जे लोक आपल्या संपर्कात येणार आहेत, अनेक अडचणी येणार आहेत, त्या अडचणींच्या वेळेला आपण स्थिर शांत राहू शकतो, त्यातून चांगला मार्ग काढू शकतो. त्यासाठी स्वतःला वेळ देणं खूप आवश्यक आहे. समाधी मार्गामध्ये समाधीला ज्या अपायकारक अशी ठिकाणं आहेत, म्हणजे कुठं ध्यानाला बसावं, कुठं चिंतन करावं, यासाठी विशुद्धी मार्गामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की अशा 18 ठिकाणी तुम्ही समाधीला बसता कामा नये. त्यामध्ये अशा गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट सांगितली आहे महावास. महावास म्हणजे काय की अनेक लोक जिथं एकत्र येतात, मोठा हॉल असेल, एखादं हॉस्टेल असेल, एखादा सण उत्सव जिथं होतात, आता लग्नाचे हॉल वगैरे आहेत, अशा ठिकाणी अनेक लोकांची गर्दी असते. अशा ठिकाणी आपण समाधीला बसू शकत नाही, आपण ध्यान तिथं त्या ठिकाणी करू शकत नाही, स्वतःला पाहू शकत नाही, कारण लोकांचा गोंगाट असतो, लोकांची वर्दळ त्या ठिकाणी असते. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली, दुसरं ठिकाण नवावास, म्हणजे ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे आणि बांधकाम जिथं सुरू आहे तिथं कर्मचारी येणार आहेत, कामगार येणार आहेत, तिथं आवाज होणार आहे, आपण डिस्टर्ब होणार आहे, तिथं शांतता लाभू शकत नाही, म्हणून हे ठिकाणी आपण टाळलं पाहिजे. त्यानंतर आहे जरावास, म्हणजे जिथं जी इमारत मोडकळीस आलेली आहे, जीर्ण झालेली आहे, ती कधीही पडू शकते, त्याचा अपाय आपल्याला होऊ शकतो, अशा ठिकाणापासून आपण अलिप्त असलं पाहिजे. त्यानंतर सांगितलेलं आहे पंथनी, रस्त्याजवळच्या जागेत जर आपण ध्यानासाठी बसलो तर रस्त्याच्या रहदारीचा आवाज येणार आहे, लोकांची येणं जाणं होणार आहे आणि आपल्याला एकांतवास मिळू शकत नाही, आपल्याला संशोधन करता येणार नाही. त्याचबरोबर सोंडी म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे हौद, जिथं पाण्याचा हौद आहे तिथं पाणी भरण्यासाठी लोक येणार आहेत, आंघोळ करण्यासाठी लोक येणार आहेत आणि त्या ठिकाणी आंघोळीला पाण्यासाठी लोक आल्यानंतर आपल्याला डिस्टर्बन्स होणार आहे, म्हणून हेही ठिकाण आपण टाळलं पाहिजे. त्यानंतर आहे पन्न, भाजीपाल्याचे शेत जिथं आहे तिथं भाजी घेण्यासाठी लोक येणार आहेत, त्यामुळं तिथं रहदारी होणार आहे, लोकांचा आवाज येणार आहे, तिथून आपण साधनेसाठी बसायला नाही पाहिजे. त्यानंतर फुलबाग आहे, फळबाग आहे, प्रार्थनेची जागा आहे. गावाच्या अगदी जवळ जर आपण साधनेसाठी ध्यानासाठी बसत असू तर गावातल्या लोकांचा आवाज येणार आहे, तिथं वर्दळ होणार आहे, लोक एनकेन कामानिमित्त तिथं आवाज करणार आहेत, आपलं चित्त विचलित होणार आहे, तेही ठिकाण टाळलं पाहिजे. जिथं लाकडांचं जंगल आहे, जिथं लाकूड नेण्यासाठी लोक येणार आहेत, सतत ते लोक आपल्याला पाहतील किंवा लोकांचा आवाज आपल्या कानावरती पडेल, हेही ठिकाण आपल्याला ध्यान साधनेसाठी अयोग्य आहे. त्याचबरोबर शेतीच्या जागा असेल तर शेतामध्ये जर आपण बसलो तर शेतामध्ये लोक नांगरणीसाठी येणार आहेत, पेरणीसाठी येणार आहेत, शेताची कामं करण्यासाठी येणार आहेत, त्यामुळे तिथं आपल्याला एकांत मिळू शकत नाही. त्याचबरोबर विसभाग म्हणून एक गोष्ट सांगितलेली आहे, जिथं परस्पर विरोधी मताची लोक राहतात,
अशा ठिकाणी जर आपण ध्यानासाठी बसलो तर ते परस्पर विरोधी मताची लोक एकमेकांशी वाद करणार आहेत, भांडणार आहेत आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर बाजाराची जागा आहे. बाजाराच्या जागेमध्ये आपण पाहतो मोठमोठ्या लोक बोलत असतात, ओरडत असतात, येणं जाणं चाललेलं असतं, आवाज येत असतो आणि या ठिकाणी आपण ध्यान साधना करू शकत नाही. त्यानंतर आहे जंगली लोक जिथं राहतात म्हणजे जंगलामध्ये, त्या ठिकाणी लोकांना आपण काय करतो हे माहीत नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या लोकांचाही आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. तेही ठिकाण आपण टाळलं पाहिजे. त्यानंतर सीमा भाग जो आहे, जिथं हद्द असते, गावाची हद्द असेल किंवा शहरांची असेल, 2 जिल्ह्यांची हद्द असेल, 2 राज्यांची असेल, त्या ठिकाणी जर आपण साधनेसाठी ध्यानासाठी जर बसू तर लोक आपल्याकडे संशयाने पाहू शकतात. पूर्वीच्या काळी गुप्तहेर आहे की काय असा संशय लोकांवरती आपल्यावरती घेऊ शकतात. म्हणून असे ठिकाण आपण टाळले पाहिजेत. त्यानंतर असपाय, जिथं अपायकारक गोष्टी आहेत, या अपायकारक गोष्टींपासून आपण बाजूला होणं आवश्यक आहे. जिथं अन्न आपल्याला मिळू शकत नाही. त्यानंतर जिथं कामोपभोगाच्या वस्तू आहेत, ठिकाण आहेत, काही घटना घडतात, अशा ठिकाणी आपण ध्यान साधनेसाठी जाता कामा नये. त्याचबरोबर जिथं कल्याण मित्र नसतील अशा ठिकाणी आपण ध्यान साधनेसाठी जाता कामा नये. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण या मार्गाकडे जात असताना आपल्यासोबत कल्याण मित्र असणं खूप आवश्यक आहे. जो या मार्गामध्ये पुढे गेलेला आहे, ज्याला या मार्गाचा अनुभव आहे, अशा लोक जर जिथं नसतील त्या ठिकाणी आपण ध्यान साधनेला बसू शकत नाही. आणि म्हणून ही 10 गोष्टी, 10 प्रकारची ठिकाणं जी आहेत, ही 10 प्रकारची ठिकाणं, 18 प्रकारची ठिकाणं आपण टाळली पाहिजेत. त्यानंतर आहे कुल, म्हणजे जिथं आपले आई वडील आहेत, नातेवाईक आहेत. हे तथागतांनी भिक्खूंच्यासाठी सांगितलेलं आहे की नातेवाईक आहेत, आई वडील आहेत आणि परिचयाचे लोक आहेत, या अशा ठिकाणीही आपण ध्यानासाठी जाता कामा नये. कारण त्या लोकांसोबत आपण बोलत बसू शकतो, ते लोक आपल्याला विचारू शकतात किंवा आपला त्यांच्याशी संपर्क येऊन आपण एकाग्रतेचा सराव करू शकत नाही. त्याचबरोबर लाभ हा एक अडथळा सांगितला आहे समाधी मार्गातला. जर आपण प्रसिद्ध झालो, ज्ञानी आहे म्हणून आपण प्रसिद्ध झालो, तर त्या प्रसिद्धीमध्ये आपण व्यस्त होऊ शकतोय. लोक आदर सत्कार करू शकतात आणि या आदर सत्काराचा जर जाळ्यामध्ये आपण अडकलो तर आपण साधनेपासून बाजूला जाऊ शकतो. जे ध्येय आपण निश्चित ठरवलेलं आहे त्या ध्येयापासून आपण बाजूला जाऊ शकतो. त्याचबरोबर गण जो आहे, शिष्य परिवार जर एखाद्या भिक्खूचा असेल तर तो शिष्य परिवाराला शिकवण्यामध्ये दंग होऊन जाणार आहे. त्याचबरोबर माझे इतके शिष्य असले पाहिजेत, माझे शिष्य दुसरीकडे जाता कामा नयेत, अशा प्रकारची त्याची भावना असू शकते. त्याच विवंचनेमध्ये तो राहू शकतो. तीही गोष्ट समाधीसाठी बाधक आहे. त्याचबरोबर एखादं कर्म जे आहे की समाधी मार्गाच्या विरोधातलं जर कर्म असेल, समजा एखादा प्रोजेक्ट असेल, घर बांधायचं आहे, एखादं विहार बांधायचं आहे, अशाच कामामध्ये आपण स्वतःला गुंतवून ठेवलं तर आपण समाधी मार्गाकडे जाऊ शकत नाही. त्याच प्रोजेक्टमध्ये आपलं लक्ष गुंतवू शकतो. बरेच लोक असतात की ग्रहत्याग केलेला असतो बुद्ध बनण्यासाठी, ग्रहत्याग केलेला असतो आपल्या निब्बाण प्राप्तीसाठी, पण ते विहार बांधत बसतात, एखादी खोली बांधत बसतात, एखादा प्रोजेक्ट करत बसतात. या गोष्टींमध्ये भिक्खूने आपलं मन गुंतवता कामा नये. चिवर असेल, अन्न असेल, औषध असेल, इतक्या ज्या मर्यादित गरजा आहेत, या गरजांची पूर्तता करून त्यांनी पूर्ण वेळ आपल्या स्वतःला विमुक्त करण्यासाठी, स्वतःला शुद्ध करण्यासाठी दिला पाहिजे. इतर गोष्टीमध्ये आपण जर मन गुंतवलं तर आपण समाधी मार्गापासून बाजूला जाऊ शकतो. त्याचबरोबर प्रवास आहे. आपण ध्यानासाठी वेळ काढलेली आहे ना, आपल्या लक्षात येतं की आपल्याला या गावी जायचंय, त्या गावी जायचंय, त्यापेक्षा प्रत्यक्ष ते प्रवास जो आहे तो करून आपण येऊन थांबावं आणि ध्यान साधनेला वेळ द्यावा. त्याचबरोबर आप्त लोक जिथं राहतात तिथंही आपण ध्यान साधनेला असू नये, समाधीचा अभ्यास त्या ठिकाणी करू नये. कारण ते लोक आजारी पडले, त्यांना काही गरज असली तर आपल्याला तिथं जावं लागेल, आपला वेळ तिथं द्यावा लागेल, किंवा त्या लोकांची गरज आपल्याकडे असते, आपली गरज त्यांच्याकडे असते. अशा प्रकारे आपण विचलित होऊ शकतो. त्याचबरोबर ग्रंथ जे आहेत, पुस्तकं, समाधी मार्गाचा अभ्यास करताना केवळ ते पुस्तकी पंडित होऊन आपल्याला चालणार नाही. पुस्तकालाही, ग्रंथाला सुद्धा इथं अडथळा मानलेला आहे. आपण प्रत्यक्ष अनुभव घेणं खूप आवश्यक आहे. एखादं पुस्तक वाचायचं तर ते वाचून आपण संपवूया आणि मग साधनेला सुरुवात करूया किंवा साधना करूया, त्यानंतर आपण ग्रंथ वाचन करूया. पण एकाच वेळेला 2 गोष्टी करता कामा नयेत. त्याचबरोबर आबाध जो आहे, आबाध सांगितलेला आहे. आबाध म्हणजे रोग. रोगी जर आपण असू तर त्या रोगातून, पहिल्याला शारीरिक रोगातून आपण मुक्त झालं पाहिजे. असा रोग असेल की त्यातून आपली मुक्ती होणार नाही तर आपण असा
मनाचा निश्चय केला पाहिजे की हा रोग आपल्या शरीरावरती अतिक्रमण करू शकतो, पण आपल्या मनावरती तो अतिक्रमण करू शकत नाही. त्या रोगाला जसं आहे तसं गृहीत धरून आपण साधनेला वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर योग सिद्धीच्या मागं लोक लागतात, रिद्धी सिद्धी काहीतरी प्राप्त व्हाव्यात, मानसिक शक्ती प्राप्त व्हाव्यात. तर हा सुद्धा समाधी मार्गातला अडथळा आहे. यापासून आपण बाजूला राहिलं पाहिजे. जेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्या मनाला पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला 5 प्रकारचे अडथळे आपल्याला सतावतात. पूर्वीही अष्टांगिक मार्गाचं पूर्वीचं विवेचन करतानाही मी या गोष्टी सांगितलेल्या, तर आता पुन्हा समाधी मार्गामध्ये त्याची उजळणी करतोय. पहिली गोष्ट आहे की कामछंद जो आहे, कामोपभोगांमध्ये आपलं मन विचलित होत असतं, इंद्रिय सुखामध्ये आपलं मन रमण्याचा प्रयत्न करत असतं. समाधी मार्गाचा हा एक अडथळा आहे. त्याचबरोबर म्हणजे हा अडथळा कशा, एक उदाहरण तिथे दिलंय की रंगीत पाण्यासारखा आहे. पाण्यामध्ये आपण रंग टाकावेत, रंग टाकल्यानंतर ते पाणी रंगीत बनतं, पण त्या पाण्याची शुद्धता निघून जाते, पाण्याचा जो पारदर्शकपणा आहे तो निघून जातो. तशा प्रकारचं आपलं मन बनतं रंगीत पाण्यासारखं कामछंदामुळं. त्याचबरोबर व्यापाद द्वेष मनामध्ये असेल कोणाविषयी, मत्सर उफाळत असेल तर उकळलेल्या पाण्यासारखं आपलं अस्तित्व असू शकतं, आपलं मन असू शकतं. त्यामध्येही आपण मनाला पाहू शकत नाही. त्याचबरोबर आळसानं जर ग्रस्त आपलं मन असेल तर जणू काही एखाद्या पाण्यामध्ये शेवाळलेलं पाणी आहे, पाणी शेवाळलेलं आहे, ते पाणी शुद्ध असू शकत नाही, ते पाण्यातून आरपार आपण पाहू शकत नाही. तशी आपल्या मनाची अवस्था असते. आपण आळसाने ग्रस्त म्हणजे शेवाळलेल्या पाण्यासारखी आपली अवस्था असते. त्यानंतर आपण पाहतो की चिंता अस्थिरता ज्या आहेत, उद्धच्च कुकुच्च हा एक अडथळा आहे की वाऱ्यानं समजा पाणी हलत असेल, लाटा जशा समुद्राच्या हलतायत, अशा हलणाऱ्या पाण्यामध्ये पण आपण तळामध्ये पाहू शकत नाही, पारदर्शकपणे आतलं निरीक्षण करू शकत नाही. आणि मनामध्ये समजा शंका कुशंका असतील या मार्गाविषयी, तर शंका कुशंकेनं भरलेलं मन म्हणजे गढूळ पाण्यासारखं मन असतं. गढूळ पाण्यातूनही आपण खाली जर पाण्यामध्ये एक नाणं टाकलं असेल तर त्याचा वेध आपण घेऊ शकत नाही किंवा आपल्या मनाला समजून घेऊ शकत नाही. म्हणून कामछंद, इंद्रियांची आसक्ती, द्वेष, त्यानंतर आळस आहे, त्यानंतर चिंता अस्थिरता आहे, तर शंका कुशंका, यामधून आपल्या मनाला आपण बाजूला केलं पाहिजे. शांतपणे संयमानं बुद्धांचा हा मार्ग समजून आपण घेतला पाहिजे, तर आपण समाधी मार्गामध्ये पुढे जाऊ शकतो. समाधी मार्गाची जी प्राप्ती आहे ती प्राप्ती काय आहे, ती सुरुवातीला आपण वाचलेलं आहे. विचार, वितर्क, प्रीती, सुख आणि एकाग्रता या मार्गाने आपल्याला पुढे जायचं. पुढे मी त्याचं विश्लेषण करणार आहे. आता आपण त्या समाधी मार्गाकडे जात असताना ज्या गोष्टी आपल्याला सहाय्यभूत आहेत, त्या सहाय्यभूत अशा गोष्टी विशुद्धी मार्गामध्ये सांगितलेल्या आहेत. अशा 40 गोष्टी सांगितलेल्या आहेत, 40 प्रकारची कर्मस्थानं सांगितलेली आहेत की या 40 गोष्टींची भावना करून, म्हणजे 40 गोष्टींचा विकास करून आपण आपल्या मनाला परिशुद्ध बनवू शकतो. त्या 40 गोष्टी अशा आहेत. पहिल्यांदा सांगितले 10 कसीनं. 10 कसीनं, कसीन म्हणजे काय आहे की या निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे वस्तू असतील आणि रंग असतील, यावरती आपलं मन एकाग्र करणं, त्याला आलंबन बनवणं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं मन कामवासनेमध्ये भटकतं. कामवासनेमध्ये भटकतं याचा अर्थ काय होतं, ते कामवासनेला त्यांना आलंबन बनवलेलं असतं, कामवासनेला विषय बनवलेला असतो. या ठिकाणी कसीन भावना जी आहे ती काय करते की विषय जे आहेत ते विषय आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी किती कसीनं आहेत, म्हणजे पृथ्वी कसीनापासून की ही जी 10 कसीनं आहेत, 10 गोष्टी दिलेल्या आहेत, या 10 गोष्टींना आपण विषय बनवायचे आहेत. 10च्या 10 नाहीत, पण ज्याला जे योग्य वाटेल ते एक कसीन घेऊन त्यावरती आपल्याला मनाला एकाग्र करायचं आहे. त्यामधलं पहिलं कसीन सांगितलेलं आहे की पृथ्वी कसीन. पृथ्वी म्हणजे मातीचा एखादा गोळा पृथ्वीसारखा तयार करायचा आणि त्याकडे पाहायचं, त्यावरती ध्यान करायचं, त्यावरती आपली एकाग्रता संपादन करायची आणि ते वाढवायची की इतकी की डोळे बंद केल्यावरती सुद्धा ती वस्तू आपल्याला, पृथ्वी कसीन आपल्याला दिसू शकेल. त्यानंतरचं दुसरं कसीन आहे आप कसीन. आप म्हणजे पाणी. तर शुद्ध जे पाणी आहे त्या पाण्यावरती आपण एकाग्रता ठेवायची आहे, त्या पाण्यावरती आपण ध्यान करायचं आहे, पात्रामध्ये भरून त्या पाण्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, मन सगळं पाण्यावरती त्या एकाग्र करायचं आहे. समुद्राचं पाणी असेल, नदीचं पाणी असेल, ते पाण्यावरती आपलं चित्त एकाग्र होईल. त्याचबरोबर तिसरी कसीन जी आहे ते तेज कसीन आहे. लाकडाला जाळून ते अशा प्रकारे जाळायचं की त्या लाकडाचा धूर आपल्याला दिसणार आहे, फक्त त्याची आग आपल्याला दिसेल. ती जी आग आहे त्या आगीवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, ती आहे तेज कसीन.
त्यानंतर आहे वायू कसीन, म्हणजे हवेचा स्पर्श असेल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर जेव्हा बांबू असतात, बेट ज्याला म्हटलं जातं, त्यातून जेव्हा वारा वाहतोय त्याचा आवाज येतो आपल्याला, झाडाची पानं हलतात तेव्हा वाऱ्याचा आवाज येतोय, त्या हवेवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि ते लक्ष देऊन त्यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. त्याचबरोबर नीलकशीन जे आहे, रंग हा निळा रंग जो आहे, निळं फूल असेल, निळं कापड असेल, निळ्या वस्तू असतील, यावरती आपल्याला एकाग्रता साधायची आहे, त्यावरती ध्यान करायचं आहे. त्यानंतर पीत कसीन आहे, पिवळे फूल, पिवळे कापड, पिवळ्या वस्तू, या हे आपण एखादी वस्तू घेऊन त्यावरती आपण एकाग्र व्हायचं आहे. त्यानंतर लोहित, लाल रंगाचं फूल असेल, लाल रंगाचं कापड असेल, लाल रंगाची वस्तू असेल, ही यापैकी एक घटक घेऊन आपण त्यावरती एकाग्रता साधायचे. त्याचबरोबर अवदात कसीन आहे, पांढऱ्या रंगाचं फूल, पांढरा मणी, पांढरी वस्तू, याला ध्यानाचं आलंबन मानून त्यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. त्यानंतर आलोक कसीन आहे, प्रकाशावरती आपल्याला ध्यान करायचं आहे. एखादं छिद्र पाडून चटईला किंवा एखाद्या वस्तूला त्यामधून प्रकाश आपल्याला दिसेल, त्या प्रकाशावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, प्रकाशावरती एकाग्रता प्राप्त करायची आहे. त्यानंतर आहे आकाश, आकाशाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. त्याच प्रकारे की एखाद्या चांबड्यातून चटईतून आकाश आपल्याला पाहता येईल छोट्या प्रकारे, त्या प्रकारे आपण पाहणं. ही जी 10 कसीनं आहेत, ही कसीनं कशासाठी आहेत? या कसीनांची भावना करून, या कसीनांना आपल्या ध्यानाचा विषय बनवून मन जे विखुरलेलं आहे, या विखुरलेल्या मनाला एका गोष्टीवरती आपण एकाग्र करणार आहे. चित्ताची एकाग्रता त्या कसीनांवरती करणार आहे आणि मनाला कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही 10 कसीनं. त्यानंतर आहे 10 प्रकारची अशुभ. समासती सांगत असताना मी 9 प्रकारची स्मशानांची गोष्ट सांगितलेली होती. या ठिकाणी 10 अशुभ म्हणजे त्या प्रकारचीच आहेत. 10 प्रकारच्या प्रेतांवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पहिलं आहे फुगलेलं जे प्रेत आहे, फुगून पडलेलं जे प्रेत आहे, अशा प्रेताला आपण पाहायचं आहे. दुसरं आहे निळं पडलेलं प्रेत आहे, काळं निळं पडलेलं जे प्रेत असतं ते पाहायचं आहे. त्यानंतर आहे पू वाहत असणारं प्रेत आहे, ते पाहायचं आहे. छिद्रे पडलेलं प्रेत आहे, ते पाहायचं आहे. कुत्री, गिधाडं किंवा इतर प्राण्यांनी खाल्लेलं जे प्रेत आहे, अस्ताव्यस्त केलेली बॉडी आहे, त्यावरती चिंतन करायचं आहे. त्यानंतर अवयव विखुरलेले आहेत, हात एकीकडे पडलेला आहे, चेहरा एकीकडे पडलेला आहे, डोकं एकीकडे पडलेलं आहे, आपण असं पाहतो पाय तुटलेला आहे, अशा प्रकारचं जे प्रेत आहे ते पाहायचं आहे. त्यानंतर अवयव विखुरलेलं प्रेत आहे ते पाहायचं आहे. शस्त्राने घाव करून एखाद्याचा मृत्यू झालेला आहे, शस्त्राने मृत्यू झालेलं जे प्रेत आहे, छिन्न विच्छिन्न झालेला मृतदेह आहे, त्यावरती चिंतन करायचं आहे. त्यानंतर रक्तबंबाळ असलेलं, रक्ताने माखलेलं प्रेत आहे ते पाहायचं आहे. त्यानंतर किडे, आळ्या पडलेलं प्रेत आहे ते पाहायचं आहे. आणि शेवटी जे 10वं सांगितलेलं आहे अशुभ, ते म्हणजे हाडांचा चुरा झालेला, हाडांचा सापळा असलेलं प्रेत आपल्याला पाहायचं आहे. ही 10 प्रकारची अशुभ पाहायची आहेत आपल्याला. आता ह्या 10 प्रकारच्या अशुभ पाहण्याचा फायदा काय आहे की 10 प्रकारची ही प्रेतं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की आपलं शरीर या 10 प्रकारेच कुठंतरी नाशवंत होणार आहे, आपला मृत्यू या प्रकारेच होणार आहे, मृत्यूनंतर आपल्या शरीराचा हाल या पद्धतीचंच होणार आहे. हे पाहून काम विचारातून आपलं मन बाजूला येईल, आपल्या मनामध्ये एक प्रकारची विरक्ती जागेल आणि आपण जिवंत आहोत याचा आनंद आपल्याला होईल, की अजून आपला मृत्यू झालेला नाही, आपण जिवंत आहोत याचा आनंद आपल्याला होईल आणि मृत्यू येईपर्यंत चांगल्या पद्धतीनं आपण जीवन जगू शकू याचं भान या अशुभांच्यामुळे येऊ शकतं. त्यानंतर आहेत अनुस्मृती सांगितलेल्या आहेत. पुन्हा बघा, पहिल्यांदा कसीनं सांगितलीत, कसीनानंतर अशुभ सांगितलीत आणि पुन्हा 10 प्रकारच्या अनुस्मृती म्हणजे 10 गोष्टींचं स्मरण आपण करायचं आहे. त्या स्मरणामध्ये पहिलं स्मरण जे आहे की बुद्धानुस्मृती, बुद्धांचं स्मरण करायचं आपल्याला. बुद्धांसारखा माणूस या पृथ्वीतलावरती निर्माण झाला, त्या माणसांमध्ये अनंत असे गुण होते, पण आपण पाहतो की त्रिरत्न वंदनेमध्ये जे गुण दिलेले आहेत, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरिस धम्मसारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे जे बुद्धांचे गुण आहेत, आपण पाहतो की बुद्धांचे गुण कोणते आहेत? ते अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत, सुगत आहेत, लोकांतराचे रहस्य जाणणारे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, दमनशील पुरुषांचे सारथी आहेत
देव आणि मनुष्यांना सुमार्गावरती नेणारे शास्त्र आहेत आणि हे भगवा आहेत, भगवान आहेत. हे बुद्धांचे 9 गुण आपण समजून घेणं म्हणजे बुद्धांचं स्मरण करणं. या प्रकारे बुद्धांचं स्मरण आपण करणं खूप आवश्यक आहे. बुद्धांचं चिंतन म्हणजे मन जे आपलं इतर गोष्टींमध्ये बंदिस्त आहे, इतर गोष्टींचं चिंतन चाललेलं आहे, त्या चिंतनाला बाजूला ठेवून बुद्धांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आहे धम्मानुस्मृती करायची आहे. धम्माचे 6 गुण आहेत. स्वाखातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको यही पस्सिको ओपनायको पच्चतं वेदितब्बो वियोहिती. हे धम्म त्रिरत्न वंदनेमध्ये धम्मवंदनेचे हे गुण आहेत. म्हणजे बुद्धाचा धम्म योग्य प्रकारे उपदेशलेला आहे. तो इंद्रियांना आकलन होणार आहे. तो काळ आणि वेळेच्या बंधनाच्या पलीकडचा आहे. तो या आणि पहा या न्यायाचा यही पस्सिको आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा हा धम्म आहे. या प्रकारे धम्माचं चिंतन आपण करणं आवश्यक आहे. 4 आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, सप्तबोधांगे, 4 स्मृती प्रस्थान, या प्रकारे धम्मचिंतन आपण करणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर संघानुस्मृती त्यानंतर करायची आहे. संघाचेही 9 गुण आहेत. तथागतांचा संघ कसा होता? सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजीपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामीची पटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो. त्यानंतर सामीची पटिपन्नो भगवतो सावक संगो. या प्रकारचा तथागतांचा संघ होता. तो सन्मार्गावर चालणारा होता, न्याय मार्गावरती चालणारा आरूढ होता, उचित मार्गावरती चालणारा होता. त्यानंतर संघामध्ये यदिदं चत्तारी पुरीसयुगानी अठ्ठ पुरीस पुग्गला म्हणजे 8 प्रकारच्या श्रेष्ठ पुरुषांच्या जोड्या संघामध्ये होत्या. त्या कोणत्या होत्या? श्रोतापन्न, फलप्राप्त आणि मार्गस्थ. सगदागामी फलप्राप्त मार्गस्थ, अनागामी फलप्राप्त मार्गस्थ आणि अर्हंत फलप्राप्त आणि मार्गस्थ अशा 8 प्रकारच्या जोड्या असणारा हा संघ होता. त्यानंतर तो कसा होता? एस भगवतो सावक संगो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तरंग पुण्यखेतंग लोकसाती. तो कसा होता? हा संघ आमंत्रण देण्यास योग्य होता. त्यानंतर हात जोडून वंदन करण्यास योग्य होता, दान देण्यास योग्य होता आणि सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे आणि लोकांचा जो आहे तो खरा साथीदार असणारा हा संघ होता. या संघाचं स्मरण आपण केलं पाहिजे. तथागतांचा बुद्ध धम्म आणि संघ याचं स्मरण आपण करणं, या 3 प्रकारच्या अनुस्मृती आहेत. त्यानंतर आहे शीलानुस्मृती. शीलांचं स्मरण केलं पाहिजे. जो शील मार्ग आहे त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. प्राणी हत्येपासून विरत राहतो, चोरी करण्यापासून विरत राहतो, काम वासनेपासून विरत राहतो, खोटं बोलण्यापासून विरत राहतो, मादक पदार्थांच्या सेवनापासून विरत राहतो. अशा प्रकारे जी शिला आहेत यामध्ये आणखी आपल्याला भर टाकता येईल अशा सदाचरणांच्या गुणांचं आपण स्मरण करणं ही शीलानुस्मृती आहे. त्यानंतर आहे त्यागानुस्मृती. त्याग केल्याशिवाय आपण आपल्या मनाला परिशुद्ध बनवू शकत नाही हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून देण्यामध्ये जे सुख आहे त्या सुखाचं आपण स्मरण केलं पाहिजे. त्याचबरोबर पुढं सांगितलेलं आहे देवतानुस्मृती. श्रद्धा, शील, श्रुत, त्यानंतर त्याग आणि प्रज्ञा अशा गुणांनी युक्त असणारे जे देवता आहेत बौद्ध धर्मामध्ये अनेक प्रकारच्या देवता मानलेले गेलेले आहेत. देवता म्हणजे काय? ज्यांची अवस्था उच्चतर आहे, उच्चतर मानसिक अवस्था ज्यांची आहे अशांना देवता असं म्हटलेलं गेलेलं आहे. अशा देवतांची स्मृती आपण केली पाहिजे. त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे, त्याग आहे, शील आहे, प्रज्ञा आहे. या प्रज्ञेचं आपल्यामध्ये पण हे गुण सद्गुण आले पाहिजेत. या दृष्टीनं आपण त्याचं चिंतन स्मृती केली पाहिजे. त्यानंतर आहे उपशमानुस्मृती. निब्बाण प्राप्तीमध्ये आपले सगळे विकार शांत होतात. त्या शांततेचं स्मरण आपण केलं पाहिजे, स्मृती केली पाहिजे. त्यानंतर आहे मरणानुस्मृती. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. मरणानुस्मृती केली पाहिजे. आपण जिवंत आहोत म्हणजे आता काही क्षण आपण जिवंत राहू शकतो, काही तास आपण जिवंत राहू शकतो, जेवण करण्यापर्यंत आपण जिवंत राहू शकतो, प्रवास करण्यापर्यंत आपण जिवंत राहू शकतो, 1 दिवस जिवंत राहू शकतो, 2 दिवस जिवंत राहू शकतो. आपण कधीही मरू शकतो. मृत्यू आपल्याला कधीही आपल्या कवेत घेऊ शकतो. या प्रकारे आपण मरणानुस्मृतीचं स्मरण केलं पाहिजे. त्यानंतर आहे कायागता सती, कायागता स्मृती.
सम्यक स्मृतीमध्ये याविषयी मी बोललेलो आहे की केसापासून नखापर्यंत 32 प्रकारचे घटक शरीरामध्ये आहेत. या 32 प्रकारच्या घटकांचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि त्यामध्ये अशुभ आपण पाहिली पाहिजेत. हे निरंतर बदलणारे आहेत. यामध्ये चांगलं म्हणावं अशी कोणती गोष्ट नाही आहे, ती सतत बदलणाऱ्या गोष्टी आहेत. याचं चिंतन आपण कायागता सतीमध्ये केलं पाहिजे. आणि शेवटीची स्मृती सांगितलेली की आनापान सती, आनापानची स्मृती, आत येणारा श्वास आहे, बाहेर जाणारा उच्छ्वास आहे, ही जी क्रिया चाललेली आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याचं चिंतन आपण केलं पाहिजे, याचं स्मरण आपण केलं पाहिजे, याची जागृती आपण ठेवली पाहिजे. ही ज्या अनुस्मृती आहेत, 10 प्रकारच्या अनुस्मृती सांगितलेल्या आहेत. या अनुस्मृती कशासाठी सांगितल्या तर बाहेरच्या द्वेषामध्ये जे चित्त आपलं विचलित होत आहे, आळसामध्ये जे चित्त विचलित होत आहे, कामछंदामध्ये कामवासनेमध्ये जे चित्त विचलित होत आहे, त्या विचलित चित्ताला या चांगल्या कामावरती आपण लावू. बुद्धांचं स्मरण करू, धम्माचं स्मरण करू, संघाचं, शीलाचं, त्यागाचं, देवतांचं, त्यानंतर उपशमाचं, निर्वाणाचं चिंतन करू, मरणाचं चिंतन करू, कायाचं चिंतन करू आणि आनापानाचं, आत येणारा श्वास बाहेर जाणारा उच्छ्वास याचं चिंतन करू. या प्रकारे अनुस्मृती आपण करणं आवश्यक आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे की समाधीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये 4 ब्रह्मविहारांची भावना आपण केली पाहिजे. स्वतःला 4 ब्रह्मविहारांमध्ये स्थापित केलं पाहिजे. हे ब्रह्मविहार कोणते आहेत? पहिलं ब्रह्मविहार आहे की मैत्री ब्रह्मविहार. मैत्री म्हणजे काय? इतरांच्या प्रती आपला जो स्नेह आहे, आपल्यातला जो द्वेष आहे तो निघून जाणं म्हणजे आपल्यामध्ये मैत्रीचा विकास होणं आहे. म्हणून मी सुखी बनव, माझ्या कुटुंबातले लोक सुखी बनवत, माझ्या गावातले लोक सुखी बनवत, माझ्या जिल्ह्यातले, माझ्या राज्यातले, माझ्या देशातले, या सगळ्या विश्वातले मानव लोक सगळे सुखी बनवत, अशा प्रकारची भावना आपण केली पाहिजे. केवळ मानवच नाहीत तर या 10 दिशांमध्ये विद्यमान असणारे सर्व सजीव, नुकतेच जन्माला येत असलेले, जिवंत असलेले, मृत्यूला वश होत असलेले, आकाशातले, जमिनीवरचे, पाण्यातले सर्व सजीव सुखी आनंदी बनवत, ते दुःखातून मुक्त होत. अशा प्रकारे आपल्या मैत्रीचा जो व्यापकता आहे ती वाढवली गेली पाहिजे. आणि तथागतांनी जे फायदे आहेत ते सांगितलेले आहेत ते असे आहेत की मेत्ता भावना, मैत्रीची भावना निर्माण करणारा व्यक्ती सुखाने झोपतो, तो सकाळी सुखाने उठतो, त्याला दुष्ट स्वप्ने पडत नाहीत, तो इतरांना प्रिय होतो, तो मनुष्यांना प्रिय होतो, मनुष्य तर प्राण्यांना सुद्धा तो प्रिय होतो. देवता त्याचे रक्षण करतात. देवता याचा अर्थ आपल्यामधले जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांना देवता असं म्हटले. असे लोक त्या व्यक्तीचं संरक्षण करतात कारण तो मैत्री चित्तानं भरलेला आहे. त्याचबरोबर अग्नी, विष वगैरे आहे त्याची बाधा त्या व्यक्तीला होत नाही, असा एक फायदा सांगितलेला आहे. त्या व्यक्तीचं चित्त शांत होतं. महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला, मैत्री भावना करणाऱ्या व्यक्तीला मृत्यू शांतपणे येतो आणि मृत्यूनंतर त्याची सुगती होते. असे फायदे मेत्ता भावनेचे सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे करुणा भावनेचा विकास आपण केला पाहिजे. करुणा म्हणजे काय की जेव्हा इतर लोक दुःखी असतात त्या दुःखातून ते लोक मुक्त व्हावेत, अशी जी भावना निर्माण होते त्याला करुणा भावना असं म्हटलेलं आहे. आणि करुणा भावना उत्पन्न झाल्यानंतर तो व्यक्ती त्या दुःखी माणसाला मदत करतो. आपण जे महामानव पाहतो, बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत हे अनेक जे महामानव आपण पाहतो, या महामानवांनी ह्या महाकरुणेमुळेच इतर लोकांना मदत केलेली आहे, इतर लोकांना ज्ञान दिलं, इतर लोकांना सन्मार्ग दाखवला, कारण ते त्यांच्या दुःखातून मुक्त व्हावेत म्हणून. त्यानंतर आहे मुदिता भावना. मुदिता भावना म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा इतर लोक सुखी असतात त्यांच्याकडे पाहून आपणही आनंदी बनणं. आणि ही भावना खरं तर खूप अवघड आहे, ही सराव करण्याची गोष्ट आहे, ही सराव करायला सुद्धा अवघड आहे. एखाद्या वेळेला दुःखी माणूस पाहिल्यानंतर लोक त्या दुःखामध्ये सामील होतात, दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण दुसरा माणूस सुखी असताना, दुसऱ्याचं भलं होत असताना, दुसऱ्याची प्रगती होत असताना त्याची प्रगती आनंदानं स्वीकारणं, त्याचं सुख आनंदानं स्वीकारणं, यासाठी बरेचदा लोक तयार नसतात. लोकांच्या मनामध्ये मत्सर येतो. म्हणून ही मुदिता भावना विकसित करणं ही खूप आवश्यक आहे. इतरांच्या सुखामध्ये आपण सुख मानणं, ही एक आनंदाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यानंतर आहे उपेक्षा ब्रह्मविहार. सुख येवो दुःख येवो, हा माणूस तटस्थपणे, शांतपणे त्याचा सामना करू शकतो. अशी अविचल मनाची स्थिती जी निर्माण होते ती उपेक्षा भावनेनं निर्माण होते. या दृष्टीनं ही 4 ब्रह्मविहारांचा विकास आपल्यामध्ये होतो. त्यानंतर आहे आहार.
आहार संज्ञेकडे आपण पाहिलं पाहिजे. आपण जो आहार घेतो, आपण जे अन्न आतमध्ये घेतो, त्या अन्नाचं रूपांतर नंतर विष्ठेमध्ये होतं, त्या अन्नाचं रूपांतर नंतर अशुभ गोष्टीमध्ये होतं, त्या अन्नाचं झालेलं रूपांतर आपण पाहतो की प्रतिकूल गोष्टीमध्ये झालेलं असतं. त्याचंही चिंतन करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे काही क्षणापूर्वी जी गोष्ट आपल्याला चांगली वाटते, ती काही क्षणानंतर गोष्ट त्यामध्ये बदल झालेला असतो. या दृष्टीनं अनित्यतेकडे आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर आहे धातूंच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. काल मी जसं मागच्या सम्यक स्मृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू, वायू धातू आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात असतात. म्हणजे ठोस पदार्थ आहेत ते पृथ्वी धातू आहेत, हाडं असतील, मांस असेल वगैरे. त्यानंतर आप धातू म्हणजे लाळ आहे, मूत्र आहे, अश्रू असतील, रक्त आहे, हे आप धातू आहेत. त्यानंतर ज्या तेज धातू आपल्या शरीरातली उष्णता आहे, थंडावा आहे, हा तेज धातू आहे. त्यानंतर जे शरीरामध्ये गॅसेस आहेत, जी शरीरामध्ये पोकळी आहे, त्यामध्ये जो वायू आहे तो वायू धातू आहे. याकडे आपण लक्ष देणं खूप आवश्यक आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतः आपण कसे बनलेलो आहोत, हे धातू आपल्यामध्ये काम कसे करतात हे आपण पाहणं, हे समाधी मार्गासाठी बळ देणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो की 4 आरोप्य सांगितलेले आहेत. ती आकाशाचं चिंतन आपण करायचं आहे. मन आकाशासारखं विशाल बनवायचं आहे. त्यानंतर आहे विज्ञान आपलं जे आहे, जी जाणीव आहे ती जाणीवेचा व्याप म्हणजे आकाशाची भावना आहे त्याच्यापेक्षाही जाणीवेची भावना वाढवायची आहे. त्यानंतर अकिंचनाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर आहे नैव संज्ञा ना संज्ञा, इथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर हे जे आहे की अनंत आकाशाचं ध्यान आहे. त्यानंतर आहे अनंत विज्ञानाचं ध्यान आहे. त्यानंतर अकिंचन म्हणजे आकाश आणि जाणीव याच्याही पेक्षा आपलं चित्त जेव्हा व्यापक होतं त्यावेळेला ती भावना आहे. आणि नैव संज्ञा ना संज्ञा, जिथं संज्ञाच राहत नाही, जाणण्याची गोष्टच राहत नाही, ज्या गोष्टीमध्ये आपण लेबल लावू शकत नाही, अशा प्रकारचे नैव संज्ञा ना संज्ञा इथंपर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला करावी लागेल. आणि मग आपण पाहतो की या सगळ्या प्रक्रियेतून आपण पुढे गेल्यानंतर आपल्या मनाला एका कुशल दिशेकडे आपण स्थापित करतो. कामछंदातून, द्वेषातून, मत्सरातून, तिरस्कारातून आपल्या मनाला आपण चॅनलाइज करतो आपण आणि आपल्या मनाला कुशल गोष्टींमध्ये गुंतवतो, चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवतो. आणि चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवत असताना मग आपल्या शरीराचं निरीक्षण आपण करतो. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जी आनापान स्मृती आहे, आनापान सती आहे, आत येणारा श्वास, बाहेर जाणारा उच्छ्वास, याकडे जेव्हा आपण लक्ष देतो, हळूहळू आपलं मन स्थिर व्हायला लागतं, हळूहळू आपलं मन शांत व्हायला लागतं. हे एकदम डोळे बंद करून आपण बसलो आणि आपलं मन शांत झालं असं होत नाही. मन आपलं भटकत असतं, भूतकाळामध्ये ते वावरत असतं, भविष्य काळामध्ये आपण वावरत असतं, किंवा धावत जातं. सकाळी आपण काहीतरी चिंतन केलेलं असेल तिकडं आपलं लक्ष जातं, पाठीमाग काहीतरी आपल्यासोबत काही वाईट प्रसंग घडलेला असतो, चांगला प्रसंग घडलेला असतो, त्यामध्ये आपलं मन धावत असतं. आणि क्षणात इथं आहे तर क्षणात दुसरीकडे जातं. असं हे चप्पळ जे मन आहे, त्या मनाला आपण श्वासाकडे पाहता पाहता ते मन स्थिर व्हायला लागतं. हळूहळू या मनाची स्थिरता वाढायला सुरुवात होते. आणि मग आपण पाहतो की आपल्या मनामध्ये एक प्रकारची शांतता येते. ती शांतता आपल्याला ध्यानामध्ये घेऊन जाते. आणि मग आपण बुद्धांनी जे सम्यक स्मृतीचं मगाशी आपण वाचलं की सम्यक समाधीचं, की बुद्ध काय म्हणतायत की पहिलं ध्यान जे आहे ते पहिलं ध्यान कशा प्रकारचं आहे की तिथं सवितर्क सविचारं, वितर्क आहे, विचार आहे, प्रीती आणि सुख आहे. वितर्क म्हणजे काय आता आपण समजून घ्या. पहिलं ध्यान जे आहे त्या पहिल्या ध्यानामध्ये हे 5 घटक उपस्थित असतात. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता, हे ध्यानाची 5 गोष्टी आपल्या मनामध्ये उपस्थित असतात. वितर्क म्हणजे काय? मन ज्या वस्तूला पकडून ठेवतं त्याला म्हणतात वितर्क. ज्या आलंबनावर आपलं मन मनानं जे आलंबन पकडलेलं आहे त्याला म्हणतात वितर्क. उदाहरण आपण घेऊया. मनामध्ये कामवासना निर्माण झाली, त्याला आपण पकडलं तर तो झाला वितर्क. त्यानंतर आहे विचार. विचार म्हणजे त्याचं पुन्हा 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 चिंतन करणं. वितर्काला वाढवणं म्हणजे विचार आहे. एक उदाहरण आपण दुसरं घेऊया. वितर्क म्हणजे काय तर एखादं भांडं हातामध्ये धरणं
आणि विचार म्हणजे काय, तर त्या भांड्याला सगळ्या बाजूनी आपण जे भांडी घासण्याचं काम जे करतात तेव्हा आपण पाहतो की भांडं एका हातामध्ये प्रीतीचा अर्थ जे आपलं शरीर आणि आपलं मन म्हणजे हर्षानं भरलेलं असतं, आनंदानं भरलेलं असतं, प्रसन्नतेनं भरलेलं असतं, त्याला म्हणतात प्रीती. शरीरामध्ये कायिक आणि चैतसिक ज्या आनंदाच्या संवेदना आहेत त्यांनी भरलेलं असतं, त्याला म्हणतात प्रीती. सुख आणि एकाग्रता ह्या 5 गोष्टी पहिल्या ध्यानामध्ये असतात. त्यानंतर आपण पुढे जातो दुसरं ध्यान. दुसऱ्या ध्यानामध्ये काय होतं, वितर्क आणि विचार हे थांबतात आणि केवळ शरीराचा आनंद राहतो, कायिक आनंद राहतो, चैतसिक आनंद राहतो आणि एकाग्रता राहते. प्रीती, सुख आणि एकाग्रता या 3 गोष्टी राहतात दुसऱ्या ध्यानामध्ये. तिसऱ्या ध्यानामध्ये काय होतं, या शारीरिक संवेदना ज्या आहेत, कायिक संवेदना ज्या आहेत त्या थांबतात, प्रीती थांबते आणि केवळ सुख आणि एकाग्रता राहते तिसऱ्या ध्यानामध्ये. आणि तिसऱ्या ध्यानाचं वर्णन करताना खूप मगाशी चांगला एक शब्द वापरलेला बुद्धांनी, की असा व्यक्ती जो आहे तो असा व्यक्ती नंतर प्रीतीपासून विरक्त होऊन, अनासक्त होऊन, स्मृती संप्रज्ञान युक्त होऊन या देहात सुखाची अनुभूती करतो, ज्याला आर्य उपेक्षक स्मृतिमान सुखविहारी म्हणतात. या देहामध्ये तो सुखाचा अनुभव करतो. ही तिसरं ध्यान आहे. या तिसऱ्या ध्यानापर्यंत आपण पोचतो. या देहामध्ये आपण सुखाचा अनुभव करतो, सुखविहारी बनतो. हे आहे तिसरं ध्यान. आणि त्यानंतर चौथं जे ध्यान आहे, चतुर्थ ध्यान आहे, त्या चतुर्थ ध्यानामध्ये काय होतं, चतुर्थ ध्यानामध्ये शारीरिक आणि चैतसिक, मानसिक अशा सुखाच्या ज्या भावना आहेत किंवा इतर ज्या भावना आहेत त्या निघून जातात. केवळ उपेक्षा भाव राहतो, केवळ एकाग्रता राहते, केवळ शांतता राहते. हे चतुर्थ ध्यान आहे. बुद्धांनी या 4 ध्यानांना असं म्हटलेलं आहे की ही आहे सम्यक समाधी. या सम्यक समाधीपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला शील मार्गांमध्ये आरूढ व्हावं लागेल, सदाचारी बनावं लागेल. जर आपण चांगलं वागत नसू तर आपण समाधीपर्यंत पोचू शकत नाही. एखादी हिंसा करणारा माणूस, प्राण्याची हत्या करणारा माणूस, चोरी करणारा माणूस, व्यभिचार करणारा माणूस, खोटं बोलून फसवणारा माणूस आणि मादक पदार्थाचं सेवन करणारा माणूस समाधीपर्यंत पोचू शकत नाही. कारण तो ज्या वेळेला डोळे बंद करेल त्यावेळेला त्याचं मन कधीही स्थिर होणार नाही, शांत होणार नाही, ती विचलितच राहील, तो अस्वस्थच राहील. कारण त्याचं शील चांगल्या पद्धतीचं नाही. म्हणून शील चांगलं बनवणं, शील बळकट बनवणं, आपण सदाचारी बनवणं म्हणजे समाधीसाठी असणारी ती पूर्वतयारी आहे. आणि मग शील चांगलं बनवल्यानंतर आपण जेव्हा पाहतो की मग ही कसीन भावना आहे, अनुस्मृती आहेत, त्यानंतर ब्रह्मविहार आहेत. मनामध्ये चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याचं चिंतन वाढवलं पाहिजे, त्या भावना वाढवल्या पाहिजेत. सतत मैत्रीचं चिंतन केलं पाहिजे, सतत इतरांच्या कल्याणाचं चिंतन केलं पाहिजे, सतत चांगल्या गोष्टी, कुशल गोष्टींचं वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हा आपल्या शरीरानं, वाणीनं चांगल्या कृती केल्या पाहिजेत. तर आपलं मन जे आहे ते अधिक निर्मळ बनू शकतं आणि आपण समाधीमध्ये अधिक प्रगल्भ होऊ शकतो आणि ही समाधी आपल्याला साध्य करता येऊ शकते. आणि म्हणून तथागत बुद्धांनी सुरुवातीचा जो समाधी मार्ग होता, त्यांनी जो अनुभवलेला होता तो शरीराला कष्ट देणारा होता. त्यांचं शरीर असं बनलेलं होतं त्या 7 वर्षांमध्ये की बरगडीला स्पर्श केला तर पाठीचा मणका लागेल, डोळ्याची बुबुळं आत गेलेली होती, हाडाचा सापळा राहिलेला होता. अशा प्रकारचं शरीर बनलेलं होतं शरीराला कष्ट देऊन. पण त्यांनी जो मार्ग शोधला, त्यांनी जी ही सम्यक समाधी शोधली ती मात्र ही नितांत सुंदर आहे. योग्य प्रकारचा आहार घेणं, योग्य प्रकारे बोलणं, योग्य प्रकारे चिंतन करणं, याद्वारे आपण सम्यक समाधी प्राप्त करू शकतो. आपल्या मनाला स्थिर आणि शांत बनवू शकतो. आणि अशा प्रकारे जर बनवलं तर आपण सुखविहारी बनू शकतो. आणि हेच आपल्या मानवी जीवनाचं ध्येय आहे. आपण अनेक गोष्टी करत असतो जीवनामध्ये, पण या अनेक गोष्टी करत असताना आपण मृत्यूचं चिंतन करत नाही. इथं मरणानुस्मृती करा असं सांगितलेलं आहे. मृत्यूचं चिंतन आपण जर करत असू तर आपल्या हातून वाईट कर्म होणार नाहीत. मृत्यूचं चिंतन करणारा व्यक्ती इतरांचा अपमान करत नाही. मृत्यूचं चिंतन करणारा व्यक्ती इतरांना त्रास देत नाही. कारण तो म्हणतो की आपल्यासारखाच दुसरा जीव आहे, तोही जोपर्यंत जिवंत आहे तोवर त्यानं आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे. आणि असा व्यक्ती, त्याच्यातला अहंकार निघून जातो, त्याच्यातला मत्सर निघून जातो, त्याच्यातली तृष्णा निघून जाते आणि तो अतिशय नितांत निर्मळ बनतो आणि तो सम्यक समाधीला प्राप्त होतो. या दृष्टीनं आपण सम्यक समाधीचा
अनुभव घेणं खूप आवश्यक आहे. हा अशा प्रकारचा अष्टांगिक मार्ग आपण समजून घेतलेला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, त्यानंतर आहे सम्यक व्यायाम, सम्यक सती स्मृती आणि सम्यक समाधी. या 8 अंगांचा जो मार्ग आहे, या 8 अंगांचा जो मार्ग आहे, हा मार्ग आपल्याला नितांत दुःखमुक्त करू शकतो, आपल्याला प्रसन्न बनवू शकतो. आपलं चित्त ज्या प्रकारचं असेल, आपला स्वभाव ज्या प्रकारचा असेल, त्या प्रकारे आपण या कर्मस्थानांना धारण केलं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्याचा कामुक स्वभाव असेल, कामवासना एखाद्याच्या मनामध्ये जास्त असेल, तर त्यांनी अनित्यतेचं ध्यान केलं पाहिजे, त्यांनी अशुभ पाहिली पाहिजेत. आज आपल्याला स्मशानांमध्ये जायची गरज नाही. आज आपण इंटरनेटला यूट्यूबला जरी पोस्टमॉर्टम केल्याचे व्हिडिओ पाहिले तरी आपल्याला शरीराचं जे अनित्यता आहे, शरीरामधले जे घटक आहेत ते आपण पाहू शकतो. हे नश्वर शरीर आपण पाहू शकतो. या पद्धतीनं आपण स्वतःला कामवासनेपासून बाजूला करू शकतो. द्वेष ज्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, त्या द्वेषाला आपण आपल्या द्वेषाला पाहून चिंतन करून पुन्हा आपल्या मनामधली मैत्री भावना विकसित करून द्वेषाचा निचरा करू शकतो. या प्रकारे आपण आपल्याला चांगलं बनवू शकतो. आणि त्याचं ध्यान आपण करून आळसाला घालवू शकतो. या प्रकारे आपण आपल्या मनाला अतिशय मजबूत बनवणं, अतिशय चांगलं बनवणं, यासाठी सम्यक समाधीची भावना विकसित केली पाहिजे. शील सदाचारी बनलं पाहिजे, मनावरती ताबा मिळवला पाहिजे आणि समाधीचं आचरण करून आपल्याला प्रज्ञेच्या क्षेत्रामध्येही अधिक उंचीवरती जाता येईल आणि आपल्याला विमुक्त बनता येईल. भिक्खू असो किंवा उपासक असो, ग्रहत्यागी असो किंवा गृहस्थी माणूस असो, जो कोणी या अष्टांगिक मार्गावरून प्रवास करेल तो माणूस दुःखमुक्तीकडे जाईल. या प्रकारचा आशावाद तथागत बुद्धांनी दिलेला आहे. त्यांच्या काळामध्ये कोट्यवधी लोक दुःखमुक्त झाले, लाखो भिक्खू झाले, उपासक झाले. त्यांच्या काळापासून आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी दुःखमुक्तीचा अनुभव घेतलेला आहे. आजही लोक या मार्गाने पुढे जात आहेत. या प्रकारे आपणही पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून अष्टांगिक मार्गाचं आचरण आपण केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञेमध्ये स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे की मी अष्टांगिक मार्गाचं पालन करेन, कारण हा अष्टांगिक मार्गच आपल्याला दुःखमुक्तीकडे घेऊन जाऊ शकतो. या प्रकारे सम्यक समाधीचं आचरण आपण करावं, स्वतःला अधिक चांगलं बनवावं, स्वतःमध्ये कुशल गोष्टी संपादन कराव्यात. कुशल चित्ताची एकाग्रता ही गोष्ट आपण ध्यानात घेणं खूप आवश्यक आहे. आपण पाहतो की एखादा शिकारी असतो, तो बरोबर नेम धरून धनुष्यबाण सोडतो आणि एखाद्याची शिकार करतो. एखादा बंदूक घेतो आणि अतिशय एकाग्रतेनं दुसऱ्याला गोळी मारतो, ठार करतो. एखादा अतिशय कुशाग्र बुद्धीनं एकाग्रतेनं दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो आणि दुसऱ्याचा नाश करतो. त्यासाठीही एकाग्रता लागते, पण ती एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी नाही आहे. ती एकाग्रता म्हणजे केवळ समाधी त्याला म्हणता येईल, पण ती सम्यक समाधी नाही. पण जी एकाग्रता इतरांचं कल्याण करते, ज्या एकाग्रतेनं दुसऱ्याचा जीव वाचतो, ज्या एकाग्रतेमुळं दुसऱ्याच्या जीवनाचं कल्याण होतं, दुसरा सन्मार्गावरती येतो, आपलं चित्त चांगलं बनतं, इतरांना मदत होते, अशी एकाग्रता संपादन करणं त्याला सम्यक समाधी म्हटलेलं आहे. ती सम्यक समाधी आपण प्राप्त केली तर आपण सुखविहारी बनवू शकतो, नितांत सुंदर जीवन जगू शकतो. या आशावादानं आपण धम्ममार्गावरती वाटचाल करावी. या निमित्तानं इतकंच बोलतो. धन्यवाद. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.